तर भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना आता मुंबईमधून उमेदवारी मिळालेली आहे अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी दिलेली आहे। भाजपला विनंती आहे की रवींद्र वायकर, यामिनी जाधव, राहुल शेवाळे यांच्या प्रचाराला किरीट सोमय्या यांना स्टार प्रचारक करावं अशी खोचक प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली आहे। रवींद्र वायकर भ्रष्टाचारी असताना देखील त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी त्यांना पक्षात घेतलं, शिंदे गटात घेतलं। यशवंत जाधव जशी चौकशी सुरू झाली तेव्हाच शिंदे गटात पळाले। ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा आरोप केलेल्या लोकांना काल लोकसभेची उमेदवारी दिली। म्हणजे याचा अर्थ असा आहे की हा भ्रष्टाचार महायुतीतला सगळ्यात मोठा पक्ष जो भारतीय जनता पक्ष आहे यांना मान्य होता का? यामिनी जाधव असतील, राहुल शेवाळे असतील, या सगळ्यांचा प्रचार प्रमुख म्हणून किरीट सोमय्या यांची नियुक्ती आपण करणार का? आणि ती करावी अशी माझी विनंती आहे। कारण किरीट सोमय्यामुळेच हे आपल्याला मिळालेले उमेदवार आहे। एवढे लाख मुलाचे उमेदवार आपल्याला जे मिळालेले आहेत त्याचं श्रेय किरीट सोमय्या यांच्याकडे जातं। मग किरीट सोमय्या यांना प्रचार करायला यांचा आपण लावा आणि किरीट सोमय्यांनी हे कसे स्वच्छ आहेत हे महाराष्ट्रातल्या जनतेला समजून सांगावं अशी माझी आपल्यामार्फत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना माझी विनंती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।